नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा भाग. आपल्या ब्रँडची मॉडेल आहे आनंदी असं म्हणत आता पृथ्वीनं डिक्लेअर केलंय की ब्रँडची मॉडेल आनंदी असणार आहे आणि हे ऐकून माईंना, मितालीला सगळ्यांना आनंद झालाय. पण आत्याचा चेहरा बघा प्रेक्षकांनो कसा झालाय ते. आणि आत्याच्या चेहऱ्याबरोबर या धनूचा पण चेहरा कसा एकदम असा झालाय आणि आनंदीला मात्र शॉक बसलाय हे ऐकून. तर आता बघूया पृथ्वी पुढे काय म्हणतोय तो. नवीन ब्रँडची साडी नेसून सगळ्यात पहिल्यांदा आनंदी सगळ्यांच्या समोर येईल असं पृथ्वी म्हणतो. तर आनंदी म्हणते, "मी? नाही, 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 नाही. मी 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 कसं करू शकते?" तर पृथ्वी असा बघत राहतो आनंदीकडे. आनंदी म्हणते, "पृथ्वी सर, मी नाही करू शकणार आहे हे. पण खरं तर ना तुमच्या या स्टाईलची, तुमच्या या साड्यांची खरी इन्स्पिरेशन या ताईसाहेबच होत्या ना. म्हणजे तुम्हीच तर त्यांच्या साड्या, त्यांची स्टाईल, त्यांचं डिझाईन्स, त्यांचं उत्तम दिसणं याचंच सगळं ब्रीफ तुम्ही आरतीताईंना दिलं होतं ना. त्यामुळे मला असं वाटतंय, की या साड्यांसाठी मॉडेल बनण्याचा पहिला मान हा ताईसाहेबांचाच असला पाहिजे." असं म्हणत आनंदी समजावतीये पृथ्वीला. तर आता पृथ्वी आनंदीकडे येतो परत आणि तो म्हणतो, "आनंदी हे बघ, विषय फक्त कपड्यांचा किंवा साड्यांच्या चॉईसचा नाहीये. अगं तू समजावलंस म्हणून तर मिस्टर युगंधर निंबाळकरांशी बोलायची माझ्यात हिंमत आली. मी त्यांच्यावर इतका चिडला होतो, की आयुष्यात परत त्यांच्याबरोबर कधीच बिझनेस डिस्कस केला नसता मी." असं पृथ्वी म्हणतो आणि पुढे म्हणतो, "पण तू समजावलंस म्हणून मी मागे फिरलो." आता हे सगळं ऐकून शिल्पा त्याची रिएक्शन बघा कसं तोंड वाकडं वगैरे होतंय तिचं. तर पृथ्वी म्हणतो, "आज जो काही हा सोहळा उभा राहतोय ना, हा फक्त तुझ्यामुळे उभा राहतोय आनंदी." असं तो समजावतो इकडे आनंदीला. आणि मग त्याच्यानंतर, "नाही पृथ्वी," असं म्हणत ना आत्या आता बोलतीये आणि ती म्हणतीये, "नाही, नाही, हिच्यामुळे काहीच झालेलं नाहीये. नाहीच हिच्या सांगण्यामुळे काही झालेलं आहे." असं म्हटल्यानंतर ना आनंदी मान खाली घालते. शिल्पा आत्या पुढे म्हणते, "सगळं काही झालंय ना, ते फक्त तुझ्या आईच्या आशीर्वादामुळे. तिच्या आशीर्वादामुळे तुझं आणि तुझ्या बाबांमधले संबंध चांगले झालेत. यात श्रेय फक्त तुझ्या आईच आहे, इतर कुणाचंही नाही." असं म्हणतीये बरं का इकडे शिल्पा आत्या मुद्दामून आनंदीकडे बघत. आणि मिताली पण जरासं ना अशी गप्प-गप्प राहते. तर आता पृथ्वी शिल्पा आत्याला समजावायला येतोय आणि म्हणतोय, "आत्या, अगं मला काय वाटतं माहितीये? आपण ना एक काम करूया. तुम्ही दोघींनी मिळून एकत्र वॉक करा. दॅट विल बी ब्रिलियंट." आणि हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो शिल्पा आत्याचे तर 12च वाजलेत बरं का इथे. पृथ्वी मितालीला म्हणतो, "हो की नाही गं मिताली, ही आयडिया कशी आहे?" तर मिताली म्हणते, "एकदम छान आयडिया आहे ही. दोघी एकत्र रॅम्प वॉक करतील. किती छान वाटेल ना हे?" तर प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर आत्या बघा कशी बघते मितालीकडे. तर पृथ्वी म्हणतो, "एक्झॅक्टली आपण ना हेच करूया." कारण कितीही झालं ना, तरी आनंदीमुळे हा दिवस दिसतोय आणि तिचं क्रेडिट मला हिरावून घ्यायचं नाहीये. बिझनेस माझा तिच्यामुळे उभा राहतोय, असं इकडे परत एकदा पृथ्वी स्पष्टपणे सांगतो. आणि पुढे असंही म्हणतो, की तसंही स्टायलिंगचं इन्स्पिरेशन जे काही आहे, ते मला तुझ्याकडूनच तर मिळालंय. आता आत्याला पण तो ते बोलतोय आणि म्हणतो, "तुम्ही दोघी एकत्रपणे वॉक करा." आणि हे ठरलं. तर लगेच आत्या म्हणते, "नाही, शक्य नाही. कधीच शक्य नाही." हे ऐकून ना आता बाकी सगळ्यांचे चेहरे पडलेत बरं का इकडे. आणि आत्या म्हणते आनंदीच्या समोर येत, आता आनंदीच्या जवळ येत उभी राहिली आहे शिल्पाताई आणि म्हणते कशी, "आता तू ठरव पृथ्वी, की तुला कोण हवंय?" प्रेक्षकांनो, काय मज्जा चालली आहे ना ह्यांची या रॅम्प वॉकवरनं आणि मॉडेल कोण पहिली असणार याच्यावरनं. शिल्पाताईचा तर ठाम नकार आहे आनंदीसोबत एकत्र रॅम्प वॉक करायला. पण तिकडनं "बास ताई" असं म्हणत आपल्या युगंधर साहेबांनी म्हणजे मालक साहेबांनी एंट्री घेतलेली आहे. आता ते काय सांगतात ते बघूया आपण. मालक साहेब येत म्हणतात, "पृथ्वी म्हणतोय ते एकदम बरोबर आहे. आनंदीने जे काही केलेलं आहे, त्याचा मान तिला मिळालाच पाहिजे. हे बघ ताई, पृथ्वीला तू लहानपणापासून आईसारखं म्हणजे समीदासारखंच लहानाचं मोठं केलंयस तू. त्यामुळे या घरावर जेवढा तुझा अधिकार आहे, तेवढा आजच्या पृथ्वीच्या या कार्यक्रमावर पण आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमात तुम्हा दोघींचाही तेवढाच समान अधिकार आहे." असं म्हटल्यानंतर शिल्पा त्या बघा कशी बघते युगंधरकडे. युगंधर पुढे म्हणतो, "तुम्ही दोघींनी सुद्धा एकत्र हा प्रॉडक्ट लॉन्च करायचा. पोहोचलं का?" असं विचारतो बरं का तो त्याच्या स्टाईलमध्ये. आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे बघूया आपण. युगंधरने आपला निर्णय सांगितलेला आहे.
तर आता पृथ्वीसुद्धा आत्याला मस्का मारतोय आणि म्हणतोय, "आत्या अगं प्लीज" असं म्हणून आत्याशी बोलायचा प्रयत्न करतोय आणि पृथ्वी म्हणतो आत्याला, "माझ्यासाठी तू एवढं पण नाही का करणार?" प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय? शिल्पात्या काय निर्णय देईल? बघा हां, पुढे काय घडतंय ते. शिल्पात्या सहजासहजी अजून काही बोलत नाहीये आणि ती आता पृथ्वीपासून जराशी इकडे लांब येतीये. पण तेवढ्यामध्ये आता मिताली सुद्धा येते समजवायला आणि ती म्हणतीये, "आत्तू प्लीज, प्लीज हो म्हण ना गं, प्लीज, प्लीज." तर युगंधर तेवढ्यात म्हणतो, की संध्याकाळच्या कार्यक्रमाला शिल्पाताई आणि आनंदी या दोघी सुद्धा एकत्र वॉक करतील. शिल्पाताईने अजून हो म्हटलेलं नाहीये, त्यामुळे पृथ्वी इथे बोलायला जातो, तर युगंधर म्हणतो, "मी आता म्हटले ना, तर विषय संपला." तर आता लगेच मिताली पण म्हणते, "आतू, आतू प्लीज हो म्हण ना गं." तर पृथ्वी सुद्धा आलेला आहे आता, "आत्या प्लीज हो म्हण ना गं." तर तोपर्यंत माई सुद्धा हाक मारतात आणि म्हणतात, "शिल्पा प्लीज अगं हो म्हण. मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे गं." तर आता बाबा सुद्धा बोलतात, की "हो, आता तू नाही म्हणू नकोस ना गं." असं म्हणून आता सगळीजण समजावतायत. तर प्रेक्षकांनो, ह्या सगळ्यांच्या समजावण्याचा परिणाम असा झालेला आहे, की आत्याने हो म्हणून सांगितलेलं आहे. तर लगेच युगंधर म्हणतात, "आता शिर्के, पृथ्वी इकडे या आता." युगंधरने आता शिर्के आणि पृथ्वीला दोघांना सुद्धा बोलवलंय आणि युगंधर सांगतोय, की "आतमध्ये जावा तुम्ही दोघं जण आणि आजच्या कार्यक्रमाची जी काही आहे ती तयारी करा. संध्याकाळी सगळे प्रेसवाले येणार आहेत. गावातली सगळी मोठी मंडळी येणार आहेत आणि काही हयगय होता कामा नये या कार्यक्रमामध्ये. पृथ्वीचा हा पहिलाच लॉन्च आहे. दणक्यात व्हायला पाहिजे हा लॉन्च." काय असं म्हणून विचारतो युगंधर पृथ्वीकडे बघून. तर शिर्के म्हणतायत, "अहो मालक साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. समद व्यवस्थित मॅनेज होईल." मिताली सुद्धा ह्या सगळ्या प्रकाराने खुश आहे बरं का. आणि त्या जे काही सगळ्या बॅग्स वगैरे आलेल्या आहेत ते सगळे आता आतमध्ये सगळं घेऊन जातात आणि आता प्रत्येकजण आपापल्या कामाला जात असतो. तोपर्यंत शिल्पाताई आनंदीला म्हणते, "तू थांब गं, आता बघूया आनंदीला नवीन काय सांगणार आहे ही शिल्पाताई ते." शिल्पाताई आनंदीच्या जवळ जाते आता आणि आनंदीकडे जाऊन ती म्हणते, की "तुझ्याबरोबर मी स्टेजवर चालणार आहे, म्हणून तू हुरळून जाऊ नकोस. हे सगळं मी जे काही आहे ना, ते फक्त पृथ्वीच्या आनंदासाठी करतीये. तुझ्यासारख्या गरीब आणि लायकी नसलेल्या माणसांमुळे माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे लायकीत राहायचं तू." असं आता आनंदीला धमकावलंय बरं का या शिल्पा आत्यानं आणि ती तिकडनं निघून गेलीये. धनश्री सुद्धा तिच्या मागून निघून गेलीये. बिचारी आनंदी मात्र तिथेच विचार करत उभी राहिलीये. तर प्रेक्षकांनो, आता आतमध्ये पृथ्वी आणि मिताली या दोघांनी साड्यांचे बॉक्सेस उघडलेत. तर इकडे पृथ्वी म्हणतोय, की "खरंच खूप सुंदर झाल्यात त्या साड्या." तर मिताली सुद्धा म्हणते, की "हो, बरोबर आहे." तर आता पृथ्वी म्हणतो, "मला 100% खात्री आहे, की आनंदी आणि शिल्पा आत्या दोघी या साड्या नेसून जेव्हा रॅम्प वॉक करतील ना, तेव्हा युनिक दिसेल अगदी. पूर्ण मीडियाला आणि सगळ्यांना आवडेल या." तर मिताली सुद्धा म्हणते, "खरंच किती सुंदर आहेत या साड्या. बरं तू मला एक सांग, तू आपल्या ब्रँडचं एक नाव काय ठेवलंयस? आपल्या साड्यांच्या ब्रँडचं नाव काय असणार आहे?" असा प्रश्न मिताली विचारते पृथ्वीला. "तू काही ठरवलंयस का नाही?" तर आता पृथ्वी काय म्हणतो बघा आणि म्हणतो तो, की "हो, मी नाव ठरवलंय. अगदी परफेक्ट नाव ठरवलंय." मिताली म्हणते, "सांग ना, सांग ना, काय आहे नाव?" तर मितालीला पृथ्वी म्हणतो, "पण मी हेही ठरवलंय, की ते ब्रँडचं नाव जे काही आहे, ते मी थेट प्रेस कॉन्फरन्समध्ये अनाउन्स करणार आहे." तर मिताली म्हणते, "वाह! म्हणजे आता तू मला सांगणार नाहीस, बहिणीसोबत सस्पेन्स ठेवणार आहेस तू?" असं इथे मिताली म्हणते आणि म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे, राहू दे जे काही असेल ते." आणि मग म्हणते मिताली, "अरे देवा! बरं खूप उशीर झालाय. आपल्याकडे वेळ खूप नाहीये, कारण आता अजून मला आनंदी आणि आत्या दोघींना रेडी करायचंय. त्यांना साडी नेसवायची त्यांना रॅम्प वॉकची तयारी करून घ्यायची तुला काही लागलं तर मला सांग." असं म्हणत मिताली निघून जाते. तर आता पृथ्वी स्वतःशीच हसत असं म्हणतो, की "आज जेव्हा मी ब्रँड नेम अनाउन्स करेल, तेव्हा मला पूर्ण खात्री आहे, की मिस्टर युगंधर निंबाळकरांना ते प्रचंड आवडेल आणि आई आणि त्यांच्या नावाचा हा मान ऐकून ते त्यांना अजून अभिमान वाटेल." आता खरंच असं होईल का बघूया आपण. शिर्के इथे म्हणतायत, "ए, ए बाबांनो, स्टेजचं जे काम आहे ना, ते मजबूत व्हायला पाहिजे, कळलं काय? कार्यक्रम चालू असताना काय तुटलं, हे झालं, ते झालं ना, तर माझ्याशी गाठ आहे. मालक साहेबांचा सक्त हुकूम आहे तसा. संध्याकाळी सगळं काम व्यवस्थित पाहिजे, परफेक्ट म्हणजे परफेक्ट पाहिजे." तर प्रेक्षकांना आनंदीला पण आता टेन्शन आलंय बरं का हे सगळं ऐकून आणि तिची जी काही रिएक्शन्स आहे ना, ते चाललेले बघून ना आपल्याला पण जरा वेगळंच वाटतंय. शिर्के मात्र इकडे फुल फॉर्मात आहेत बरं का. तर "काका, सगळं झालंय ना नीट?" असं म्हणत मिताली येतेय आणि शिर्के म्हणतात, "हो, हो बाळा, सगळं व्यवस्थित आहे. तू काय काळजी करू नकोस." पण सगळं छान दिसतंय बरं का. अगदी डेकोरेशन वगैरे मस्तच दिसतंय. तर आता आनंदी
आता आनंदी ऐक ना गं, हे बघ तू आत्याला बघितलं का गं? मगाचपासून दिसतच नाहीयेत. तर आनंदी म्हणते, "येतच असतील त्या." तर आता प्रेक्षकांनो इकडे सुमनताईंना काहीतरी प्रश्न पडलेला आहे, काहीतरी त्या विचार करतायत. तर आत्या तेवढ्यामध्ये ना काहीतरी शिंपडत येते बरं का इकडे. प्रेक्षकांनो, आत्या सगळ्या स्टेजवर इकडून-तिकडून सगळीकडे काय-काय शिंपडते इथे आणि मग आता मिताली म्हणते, "अगं आतू, आतू हे तू काय करतीयेस? तर तू बोलू नकोस गं, तू बोलू नकोस काय असं म्हणून खुणेनच इथे शिल्पा आत्या सांगते. स्वतःवर पण शिंपडून घेते. मिताली परत एकदा विचारते, "तू हे काय करतीयेस?" तर आता आत्या म्हणते, "गंगाजल शिंपडून घेतीये मी, गंगाजल शिंपडते सगळीकडे." तर मिताली विचारते, "ही काही वेळ आहे का गं गंगाजल शिंपडायची?" तर आता आत्या पुढे काय म्हणते बघा, आनंदीच्या समोर येते आणि म्हणते, "या आनंदी बरोबर मला संध्याकाळी चालायचंय ना, म्हणून मी हे सगळं पवित्र करतीये." तर आनंदी म्हणते, "मला माहितीये की तुमच्या स्वाभिमानासाठी हे सगळं किती अवघड असेल ते, पण तुमच्या मनाची अस्वस्थता मी समजू शकते." असं सगळं बोलते आनंदी. पण तोपर्यंत इकडे शिल्पा म्हणते, "ए बस, 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 बस. हे सगळं असलं काही गोड-गोड बोलून ना मला फसवायचा अजिबात प्रयत्न करू नको. काही उपयोग होणार नाहीये." काही शिल्पा कशी बोलतेय बघा. तर प्रेक्षकांनो इकडे परत मिताली म्हणते, "आत्तू अगं प्लीज आजच्या दिवस इगो बाजूला ठेव ना गं. प्लीज, प्लीज बघ ना गं, आपण किती छान डेकोरेशन केलंय. आपण हे सगळं दादासाठी केलंय ना. प्लीज अगं आत्या असं का करतेस?" असं सगळं मिताली समजावते आणि म्हणते, "मी तुमच्यासाठी काय आणलंय बघा ना तुम्ही." आणि मग प्रेक्षकांनो मिताली इथे काय करते, साड्या आणल्यात मी असं म्हणून ना त्या साड्या ज्या काही आणलेल्या आहेत, त्या साड्या इथे उघडून दाखवते आणि त्या साडी बघून, "कशी आहे साडी?" असं विचारते ती. आत्या खुशच होते ती साडी बघून आणि म्हणते, "मस्तच आहे साडी. अगं, स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे याचं. कापड पण चांगलं आहे." असं सगळं इकडे आता आत्या म्हणते आणि बिचारी आनंदी अंदाज घेते बरं का. आता मिताली आनंदीच्या समोर बॉक्स धरते आणि विचारते, "कशी आहे साडी?" तर आनंदी सुद्धा आपला हात असा त्या साडीवरून फिरवते. म्हणजे मितालीच तिचा हात हातामध्ये धरून या साडीवरून फिरवून घेते. तर लगेच आनंदी म्हणते, "खूपच छान आहे ही साडी. मस्तच आहे." असं म्हणते. प्रेक्षकांनो आनंदीला इथे नजरेनं कळत नसलं, दिसत नसलं तरी सुद्धा ती अंदाज घेतीये कशी आहे. म्हणजे एक वेगळं ज्ञान असतं असं म्हणतात ना, की स्पर्श ज्ञान आहे. तर त्याच्यामुळे ती इथे स्पर्शाचं ज्ञानाने सांगते, की साडी छान आहे. आता मिताली पुढे म्हणते, की अजून एक ह्याच्यात एक स्पेशल गोष्ट काय आहे माहिती आपण ना या साडीला पॉकेट्स दिलेत, पॉकेट्स लावलेत. तर आता आत्या म्हणते, "पॉकेट्स कशासाठी?" तर मिताली म्हणते, "अगं आतू आजकाल फॅशनची दुनिया आहे. काहीतरी ट्रेंडी आणि युनिक आयडिया म्हणून लावलंय पॉकेट्स. कशी वाटली?" तर आत्या पण म्हणते, "कमाल आहे." तर आता हे पॉकेटची आयडिया कशी आहे ती उद्या आपल्याला कळेल रॅम्प वॉकमध्ये. तर मिताली म्हणते, "आता साड्या बघून झाल्यात आणि आता तुमच्या दोघींचा मूड सुद्धा सेट झालेला आहे. तर आपण चला एक क्विकली रॅम्प वॉक करूया का आता?" असं विचारते मिताली. तर आत्याला तोंड फिरवते. पण मिताली मस्का मारते आणि आत्या रॅम्प वॉकवर चाललीये. तर आनंदीला घेऊन इकडे मिताली स्वतः वरती गेलीये. आता पुढे रॅम्प वॉक कसा होणार, यांची प्रॅक्टिस कशी होणार ते बघूया आपण. तर आता मिताली त्या दोघींना अशा स्टेजच्या बाजूला नेते. "आनंदी सांभाळून बरं का," असं शिर्के सांगतात. तर आनंदी सुद्धा "हो, हो" असं म्हणते. आता "इथे सेंटरला उभं राहा," असं सांगते. आता मिताली पुढे म्हणते, "आता मी दोघींना एक वॉक करून दाखवेन. त्याचप्रमाणे तुम्हाला दोघींना वॉक करायचा आहे. मी म्युझिक प्ले करते आणि त्याप्रमाणे मी चालते. तसं तुम्हाला दोघींना चालायचं आहे." प्रेक्षकांनो आता बघा पुढे आता मिताली स्टाईलमध्ये अगदी व्यवस्थित रॅम्प वॉक करते इथे आणि आता मी म्युझिक लावले, मी वॉक करते असं ती म्हणते. गाणं लावलेलं आहे आणि ती सांगते, "काही असं करायचं नाहीये वेगळं. सेंटरला असं उभं राहायचंय. सेंटरवरून असं सरळ असं पुढे चालत यायचंय आणि असं चालत येऊन आपण लेफ्ट साइडला आपली प्रोफाईल दाखवायची आहे आणि आपला हात जो काही आहे तो असा आपला जो आपण पॉकेट दिलेला आहे त्या पॉकेटमध्ये त्या खिशामध्ये आपला हात घालायचा आहे आणि मग परत टर्न व्हायचंय आणि मग त्याच्यानंतर परत स्ट्रेट चालत यायचंय." आता प्रेक्षकांनो बाकी सगळ्यांना ही गोष्ट दिसतीये, पण आनंदीला ही गोष्ट कशी दिसणार, कसं समजणार याचा आनंदीला टेन्शन आलेलं आहे. त्यामुळे ती अशी अंदाज घेतेय सगळ्यांचा, म्युझिकचा अंदाज घेतेय आणि बाकीच्या गोष्टींचा अंदाज घेते इथे उभी आहे. प्रेक्षकांनो आता पुढे बघा मिताली काय करते ते. मिताली आनंदीचा हात हातामध्ये घेते. ती सांगतीये, "ही ना आपली साडी असणार आहे ही अशी." म्हणजे पदरावरून अशी हात फिरवते मिताली आनंदीचा आणि म्हणते, "त्याच्या डाव्या साइडला हे जे आहे आपलं पॉकेट असणार. सो जेव्हा आपण वॉक करू, तेव्हा आपल्याला पुढे गेल्यानंतर हा हात आपल्याला पॉकेटमध्ये ठेवून आपली पोज द्यायची."
म्हणजे आपली ही जी काही युनिक आयडिया आहे ती पूर्ण जगासमोर येईल. कळलं का तुला? आता मी तुला हळू घेऊन जाते, वॉकसाठी घेऊन जाते असं म्हणत मिताली इकडे आनंदीला ना हळू वॉक करत पूर्ण स्टेजच्या इथपर्यंत फिरवून आणते. म्हणजे जिथे रॅम्प वॉक करायचा आहे तिथपर्यंत फिरवून आणते आणि म्हणते 3 स्टेप्स झाले, की आता आपल्याला आपला लेफ्ट प्रोफाइल द्यायचा आहे. म्हणजे आपला खिसा इथे आहे. आणि मग ती स्वतः आनंदीचा हात खिशामध्ये घालते आणि म्हणते आणि मग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे फिरायचंय आणि परत पुन्हा वॉक करून परत इकडे मागे यायचंय म्हणजे जिथे आपण उभे राहिलेलो तिथे. आणि इथे आल्यानंतर सुद्धा आपल्याला परत एक सेंटर प्रोफाइल द्यायचंय. एवढंच करायचंय आपल्याला. तर आतू आता तू चालून दाखव बघू असं म्हणते इकडे मिताली आणि आत्या लगेच ना हसते. तर मिताली परत इकडे प्लीज प्लीज म्हणते आता आत्या चालताना बघा व्यवस्थित इकडे अशी चालत पुढे येते. मिताली चीअर अप करते. कम ऑन अत्तू. येस, येस. व्हेरी गुड. व्यवस्थित चालतेस तू. प्लीज कम ऑन, कम ऑन, कम ऑन. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. अगदी व्यवस्थित आहे. चल, चल ये लवकर. आता आत्या पोज-बीज मस्त देते बरं का अशी लेफ्ट प्रोफाईल देते व्यवस्थित. आणि प्रेक्षकांनो आनंदी इथे अंदाज घेत हसतीये, की ती मिताली तिला जशी चीअर अप करते तसं इकडे आनंदीला पण हसायला येते. म्हणजे स्माईल येते तिच्या चेहऱ्यावर, की आत्याचं कौतुक होतंय, आत्या व्यवस्थित सगळं करतीये हे बघून. आणि आता आनंदीची वेळ आल्यानंतर आनंदी कशी करेल किंवा काय अडचण येईल का ते आपण बघूया. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो इथे आता मिताली आनंदीला समोर आणतीये, स्टेजच्या मध्यभागी आणते आणि म्हणते, "आता तुला वॉक करायचंय, चालायचंय तुला. सो मी तुला सेंटरला घेऊन जातीये, तू चाल," असं म्हणून सांगते. तर आता आनंदी ना अंदाजाने आपली पावलं टाकत हळू पुढे चालत येतीये. मिताली पाठीमागून चीअर अप करते तिला. "येस, येस. कीप गोइंग, कीप गोइंग. हळू चाल. हळू पुढे जा. हळू चाल." असं मिताली तिला सांगतीये. पण आनंदी ना जरासा इथे आनंदीचा अंदाज चुकतोय आणि आनंदी तिरकी चालतीये. मिताली परत सांगते, की "आनंदी सरळ चाल." पण आनंदी ऐकत नाही. ती आपल्याच विचारामध्ये ते अंदाज घेत पावलं टाकत चालतीये आणि याचा परिणाम असा होतोय, की आनंदी जसजशी पुढे येऊन तिरकी चालत जातीये. त्याच्यामुळे काय होतं, की आनंदीचा इथे तोल जातो आणि आनंदी बिचारी तिकडनं खाली पडते. आत्या सगळं पाठीमागून बघतीये, पण आत्याच्या तोंडातून आवाज येत नाही, की "आनंदी अशी चालू नकोस" म्हणून. बाकी सगळे आनंदीकडे आधी कौतुकाने बघत असतात. अगदी शिर्केसुद्धा बघत असतात आनंदीकडे कौतुकाने. पण जेव्हा आनंदीचा तोल जाऊन आनंदी पडते, त्यावेळेला मात्र सगळ्यांना इथे धक्का बसतो आणि इकडे शिर्केसुद्धा आनंदीला धरायला येतात आणि सगळेच येतात पाठीमागून. "अगं आनंदी तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना?" असं मिताली विचारते. "काही दुखापत झाली का तुला?" असं शिर्के विचारतायत. तर आनंदी म्हणते, "नाही, नाही मी ठीक आहे, मी ठीक आहे." तर "नक्की ना?" विचारतात सगळे. तर "हो, मी ठीक आहे. तुम्ही नका काळजी करू." शिल्पा आत्या बघा कशी तिकडे अगदी हाताची घडी-बिडी घालून उभी आहे ते. आणि आता प्रेक्षकांनो मितालीचं लक्ष जाते शिल्पा आत्याकडे आणि ती येते शिल्पा आत्याकडे आणि म्हणते, "आत्तू, आत्तू अगं ऐक ना. प्लीज ना माझी एक रिक्वेस्ट होती. तू माझं ऐकशील का गं? प्लीज ऐकशील का गं?" तर हा रॅम्प वॉक ना तू आनंदीसोबत करशील का? तिचा हात धरून असं इकडे मिताली विचारते. आणि शिल्पा आत्या जवळ "काय?" असं म्हणून ओरडते. आता शिर्के पण अंदाज घेतात, की आत्या अशी का ओरडते किंवा काय बघते ते. तर लगेच मिताली म्हणते, "आत्या प्लीज अगं, प्लीज ना. अगं बघ ना तू. अगं आनंदी सरळ चालू नाही शकत आहे. तिला स्टेजचा अंदाज नाही येत आहे. प्लीज आपण एवढं सगळं डेकोरेशन केलंय दादासाठी. प्लीज दादासाठी आजच्या दिवस कर ना असं." तर लगेच आत्या म्हणते, "नाही, ते शक्य नाहीये." मिताली तर खूप रिक्वेस्ट करते, "आतू प्लीज अगं प्लीज पृथ्वी दादासाठी कर ना गं प्लीज." तर आता छोटीशी रिक्वेस्ट आहे गं ही. तर आता आनंदी बिचारीनं उभी आहे तिथेच. आता शिल्पा आत्या काय सांगणार? शिल्पा आत्या हो म्हणेल का? तर इकडे शिल्पा काय करते, सरळ पुढे अशी चालत येते बरं का. आनंदी जिथे उभी आहे तिथे येते आणि आनंदीकडे बघते शिल्पा आत्या आणि आता शिल्पा आत्या काय करते बघा प्रेक्षकांनो, आनंदीचा हात ना असा ओढते, जरा कमी असा घट्ट धरते, इतक्या जोरात ओढते. तर इकडे ह्या मितालीचं चाललंय परफेक्ट म्हणून, पण तिला कळत नाहीये, की आत्याने आनंदीचा हात कुठल्या भावनेने धरलाय आणि कसा धरलाय ते. अगदी हाताला धरून ओढत आणतात ना, तशा प्रकारे तिला असं ओढत आणते जवळ आणि उभं स्टेजवर पण तशीच वरती ओढून घेते. तर मिताली नुसतं हसते आणि परफेक्ट असं म्हणते. तर शिल्पा आत्या आनंदीचा हात परत असा ओढते, गचका देते आणि तिला परत स्टेजवरनं परत पाठीमागे असं ना चालत नेते. तिकडे जो काही रॅम्प वॉक होता तो असा परत करते ती असं धरून ओढून चालून आणि जोरात हात धरलाय बरं का या शिल्पा आत्याने आनंदीचा आणि असं पाप वाटतंय त्या आनंदीकडे बघून.
पण या शिल्पात्याचं बघा कसं ॲटिट्यूड दाखवलाय असा एकदम. असं वेगळंच वाटतंय तो ॲटिट्यूड बघून शिल्पात्याचा. शेवटी शिल्पात्याला ना सहन होत नाहीये बरं का, की तिने आनंदीचा हात वगैरे धरलाय आणि ती अक्षरशः रडते शिल्पात्या आणि ते अश्रू जे काही आहे तिचे आनंदीच्या हातावर पडलेत आणि शिल्पात्या रडते म्हणजे तिला सहन होत नाहीये त्यामुळे ती रडते आणि आता प्रेक्षकांनो शिल्पात्याच्या डोळ्यातून पाणी येतंय आणि तसंच इथे ती आनंदीचा हात धरते आणि परत एकदा तो जो काही रॅम्प वॉक करायचा आहे तो परत एकदा ती आनंदीला ओढत-ओढत समोर घेऊन येते. परत ओढत-ओढत अशी पाठीमागे घेऊन जाते. शिर्के पण बिचारे असे बघतात की काय बोलू शकत नाहीये ते, की कसं तू करतीयेस वगैरे किंवा आत्या असं नका करू. दोघे अशी साइड प्रोफाईल पण देतात. म्हणजे जी खिशाची त्यांना दाखवायची आहे तर ती याच्यासाठी साइड प्रोफाईल पण दोघी देतात. शिल्पा त्या असा आनंदीचा हात खिशामध्ये धरल्यासारखं करतीये म्हणजे घातल्यासारखं कमरेवर हात ठेव, या साइडला हात ठेव असं म्हणून ती हात स्वतः शिल्पा त्या आनंदीचा हात ठेवते. दोघी फ्रेममध्ये दिसताना छान दिसतायत बरं का. पण या दोघी जरी मनापासून करत असत्या ना, तर हे खरंच खूप चांगलं झालं असतं आणि त्यांनी ही फ्रेम मात्र व्यवस्थित दिली आहे. परत शिल्पा त्या आनंदीला फिरवते साइड प्रोफाईलवरनं आणि परत ती सरळ घेऊन जाते आनंदीला. चालत, चालत, चालत असं ओढत नेल्यासारखंच करते. पण रॅम्प वॉक मात्र व्यवस्थित दाखवलाय हा प्रॅक्टिसचा तरी. दोघींच्या भावना म्हणजे शिल्पात्याच्या भावना जरा बदलायला पाहिजेत असं वाटतंय. बघूया आता ह्या दोघी रॅम्प वॉक करतील का आनंदी एकटी करेल का आनंदी करणारच नाही. आता काय होतं ते बघूया. शिल्पात्या जवळ-जवळ ना ढकलतेच आनंदीचा हात असा सोडून टाकते. तर मिताली म्हणत असते, "सुपर्ब! माइंड ब्लोइंग! खरंच खूप छान वाटणार आहे. आतू, आतू काय झालं?" तर लगेच शिल्पात्या म्हणते, "बस, हे शक्य नाहीये. अगं थोडासा तू विचार कर ना. ही अशी डोक्यावर पट्टी घेऊन वॉक करणार आहे का? आणि जे येणारी लोकं जी काय आहेत, ती पट्टी बघणार हिच्या डोक्यावरची का आपल्या साड्या बघणार आहेत? काय तुला कळतंय का? तू थोडासा विचार कर. एवढा खर्च केलाय, एवढा आपण इव्हेंट करतोय, हे कशासाठी करतोय? साड्या लॉन्च करण्यासाठी ना का हिला बघण्यासाठी? मी सांगते तुला हे बघ, हिला चालायला देऊ नकोस." आता हे सगळं बोलणं तिकडे युगंधर येऊन ऐकतोय बरं का. मिताली म्हणते, "आत्तू, अगं, अगं हे बघ ऐक तू माझं. डॉक्टरशी बोलणं झालंय आमचं. ही पट्टी संध्याकाळपर्यंत निघून जाईल." तर लगेच आत्या म्हणते, "अगं फक्त पट्टी निघून जाईल ना, पण त्याचे व्रण जे उरतील त्याचं काय? त्याचं काय करणार आहेस तू? लोकं फक्त हिच्या व्रणाकडे बघणार आहेत. त्या व्रणाकडे बघणार, साड्यांना नाही बघणार आहेत." तर मिताली म्हणते, "आत्तू प्लीज तू रिलॅक्स हो. प्लीज, प्लीज रिलॅक्स हो तू. शांत हो." तर मितालीला लगेच आत्या म्हणते, "मी सांगायचं ते सांगितलं. तुम्हाला जे हवंय ते करा." केवढा राग आला या आत्याबाईंना, शिल्पाताईला खरंच अजब राग आलाय बरं का. आणि आनंदीकडे पण अशा त्या डोळे मोठे करून बघतात आणि तिकडनं निघून जातात प्रेक्षकांनो तरा, तरा, तरा करून. आता युगंधर सगळा हा जो काही प्रकार चाललाय तो बघतोय तिथे येऊन. पण आता आनंदीला माहिती नाहीये, की तिथे युगंधर आलाय किंवा बाकी कुणालाच माहिती नाहीये. त्यामुळे आनंदी परत मितालीला समजायला येते आणि म्हणते, "मिताली ताई, ताईसाहेब अगदी बरोबर बोलतायत. माझ्या डोक्यावरची पट्टी आणि ती जखम ते नाही छान दिसणार आहे हो. पृथ्वीचा लॉन्चचा इव्हेंट आहे. इतकी मीडियाची लोकं येणार आहेत, इतके सगळे पाहुणे येणार आहेत आणि प्लीज हे नाही चांगलं दिसणार. रॅम्प वॉक वगैरे राहू दे ना." तर मिताली म्हणते, "आनंदी, हे बघ तू रिलॅक्स राहा. हे बघ तू बस फक्त मेंटली काम राहा, डोक्याने शांत राहा. तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे ना, मी बघेल सगळं. तू शांत राहा." असं म्हणत मिताली समजावते आणि म्हणते, "तू वॉकसाठी रेडी राहा." आणि ह्या दोघींचं बोलणं जे काही आहे, ते युगंधर तिकडे ऐकतोय आणि हसतोय बरं का गालातल्या गालात. मिताली पुढे म्हणते, "आता मला जायचंय, सो मी इकडनं जाते, कामं करून येते. तू फक्त इथेच थांब." असं समजावलंय बरं का मितालीने इकडे आनंदीला सुद्धा. आणि आता पुढे काय घडणार? नेमका वॉक कसा होणार? बघूया आपण. शिर्के म्हणतायत बाकीच्यांना, की तुम्ही बाकीची कामं करा. सुनीताला म्हणतायत, "तू बाकीचं बघ इकडे जे काही असेल ते." आनंदी तिथेच उभी आहे बरं का विचार करत आणि युगंधर सुद्धा तिच्याकडे बघतायत आणि काहीतरी विचार करतायत. आता खरा रॅम्प वॉक खरं उद्या लॉन्च कसं होतंय ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण उद्या मात्र इथे होणार आहे काय, तर जो काही इकडे विद्याधरने पराक्रम केलाय, त्यामुळे कुणाच्या जीवावर तर बेतणार नाही ना? नेमकं काय घडणार ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी एपिसोड जे काही आहेत ते सगळे शेवटपर्यंत बघत राहा. प्लीज छान-छान कमेंट करा आणि बघायला विसरू नका. आनंदी.